माझी लढाई सुनेत्रा पवारांशी नाहीच आहे. सुनेत्रा पवारांचा काही संबंधच नाही आमच्या राजकारणाशी. तर त्यांना का कोणी तुझी लढाई कोणाशी? माझी लढाई भारतीय जनता पक्षाची आहे. आत्ता आय एम फायटिंग द ईस्ट इंडिया कंपनी. माझं आणि अमोल कोल्हेंचं दोघांचं निलंबन कशावरनं झालं? कांद्याच्या भावावर. राज ठाकरे जेव्हा प्रश्न विचारता शरद पवारांनाच की राज का उद्धव, तेव्हा पवार साहेबांचं उत्तर देतो ठाकरे फॅमिली. तेव्हा आम्ही आज विचारलं सुप्रिया का सुनेत्रा, पवार फॅमिली, असं फार डिप्लोमॅटिक उत्तर देतात. एकदा एकतर एक ॲक्सिडेंट झाला, तोच ॲक्सिडेंट दुसऱ्यावर होतो तेव्हा तेवढं दुःख होत नाही ना, कारण का पहिल्यांदा आपण त्या प्रसंगातून गेलेलो असतो. नाही पण नॅचरली करप्ट पार्टीतून आम्हाला मुक्त केलं, याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानते. अरे पण निवडणुकीचा आणि दुष्काळाचा काय संबंध नाही. प्रशासन हॅज टू डू दॅट जॉब. हो, असं थोडी असतं. पण माझ्या घरात काय चर्चा झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना काय काय चर्चा कोणी केल्या हे सांगणं बाहेर, इट विल शो माय. एकच मी तुम्हाला सांगेन, ह्या सगळ्यामध्ये हे जर एवढं हाय व्होल्टेज आणि असेल त्याचं सगळं क्रेडिट शरद पवारांना जातं. कारण काय, सगळं इलेक्शन इज अबाउट शरद पवार. नमस्कार, बोलबेडूमध्ये आपलं स्वागत. यंदा देशाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रावरती आहे आणि महाराष्ट्रामध्ये खास करून लक्ष आहे बारामतीवरती. आणि या निवडणुकीचं वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केलेलं आहे. म्हणजे हाय व्होल्टेज, अटीतटीची लढत वगैरे ठीक आहे, पण पवार विरुद्ध पवार, ताई विरुद्ध वहिनी आणि अजून काय काय. पण आपल्यासोबत आहेत सुप्रिया सुळे. खुद्द स्वतः 3 वेळा त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांची हॅट्रिक झालेली आहे. आपण त्यांनाच विचारूयात की वेगवेगळे नरेटिव्ह आहेत, तुम्हाला कुठलं यातलं नरेटिव्ह वाटतं? ताई विरुद्ध वहिनी, पवार विरुद्ध पवार, फडणवीस आणि अजित पवार. तर बारामतीची निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल, म्हणजे ती सोयीची असते अशी करायला बघतायत. मला विचाराल तर मला तर असं दिसायला लागलं आता की मोदी विरुद्ध पवार अशी पण याचं नरेटिव्ह होऊ शकतं, कारण ज्या पद्धतीनं आता सगळा जोर लावलेला आहे बारामती जिंकण्यासाठी. तुमच्यासाठी काय आहे ही निवडणूक? अनेक जण म्हणत आहेत की अस्तित्व पणाला लागलेलं या निवडणुकांनंतर शरद पवार गट किंवा अजित पवार गट यांच्या अस्तित्वाची लढाई. एक तर कुणाचंही अस्तित्व कुठल्याही इलेक्शनमध्ये ना ते फार मोठं होतं ना छोटं होतं. तुम्ही राजकारणात कशासाठी आला ह्याची जेव्हा क्लॅरिटी असते ना, तेव्हा तुम्ही म्हणताय ते टॅग्स कुछ मायने नाही रखते. कारण मी राजकारणात कशासाठी आले तर पूर्णपणे पॉलिसी मेकिंग करण्यासाठी. आणि पॉलिसी कुठल्या लेवलला होती तर ती लोकसभेत होती. आणि तो माझा कोर स्ट्रेंथ आहे, माझे इंटरेस्ट आणि कोर स्ट्रेंथ दोन्ही, की एक इम्पॅक्ट कुठला तरी जो एक निर्णय केंद्र सरकार होतो त्याचा इम्पॅक्ट देशात होतो. त्याचबरोबर त्या देशाच्या लेवलला काम करत असताना राज्यांमध्ये ओळखी होतात, राज्यांमध्ये गुड प्रॅक्टिसेस किंवा फेल्ड स्टोरीज या दोन्हीचा अभ्यास आणि एक्सपोजर मिळतं. अनेक वेळा मला एक्सटर्नल अफेअर्स कमिटीवर असल्यामुळे युनायटेड नेशन्सला जायची संधी मिळाली. हे सगळे माझे स्ट्रॉंग इंटरेस्ट पॉईंट्स आहेत. किंवा एज्युकेशन पॉलिसी, किंवा शेतकऱ्यांना 4पट आपण त्यांना निधी द्यावा. त्यांचा म्हणजे समजा 1 रुपयाची जमीन असेल तर त्यांचा मोबदला 4पट मिळाला पाहिजे. त्या धोरणात मला काम करायची संधी मिळाली. दिस इज हार्ड कोर पॉलिसी मेकिंग. बरोबर. तर त्या पॉलिसी लेवलला काम करायचं म्हणून मी खरं तर लोकसभा लढले. आणि माझं राजकारण हे लोकसभेचं काम, पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन, बरोबर, हा माझा कोर स्ट्रेंथ आणि इंटरेस्ट आहे. आणि त्याच्यामुळे आता जे चाललं आहे, मला कधी कधी असंही वाटतं की अरे आपने इलेक्शन का मजाक बना के रखा यार साहब. कारण का मी माझं पॉलिटिक्स किंवा माझी पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेते. आणि ज्या पद्धतीने आज चाललं आहे हे माझ्यासाठी खूप डिसअपॉइंटिंग आहे, कारण का हा विषय खूप गंभीर आहे लोकसभेचा. मी जसं म्हटलं की म्हणजे इतका जोर लावलेला आहे आणि त्यामुळं पवार विरुद्ध पवार केल्याशिवाय, म्हणजे भाजप एस्पेशली, की त्यांना असं वाटतं की ही निवडणूक जिंकणं शक्य नाही आहे. सुनेत्रा पवार या तशा राजकीय दृष्टिकोनातून जरी नवख्या असल्या, अनुभवी असल्या, म्हणजे तुमचा आता 15 वर्षाचा अनुभव आहे, पण कुठंतरी त्या घरातल्याच आहेत. प्रतिस्पर्धी असा ओळखीचा असला तर कधीकधी अवघड पण जातं, कारण सगळे स्ट्रेंथ आणि विकनेसेस पण माहिती असतात. जर थोडासा अनोळखी असेल तर हे करताय डावपेच. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की कारण मी जसं म्हटलं की कुरुक्षेत्र आहे याची पण उपमा दिली गेलेली आहे महाभारताची.
अजित पवार तुमचे भाऊ, तुमचे पाठीराखे, म्हणजे खरं तर तुमच्या आधीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुप्रियाताईं जिंकण्यासाठी जीवाचं रान करत होते, ते आता तुम्ही हरावत म्हणून जीवाचं रान करताय. तर हे वेगळे पण नाही आहे का? एक तर सगळे विसरतात की माझ्या तिन्ही इलेक्शनला अजित पवार अर्थातच होते, त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. एकटे अजित पवारांचं नाही, दत्ता मामा भरणे पण होते, राहुल कुल पण होते काही इलेक्शन्सला, हर्षवर्धन भाऊही होते, रमेश आप्पा थोरात पण होते. किती नावं तुम्हाला घेऊ ज्यांनी मला मदत केली. आणि हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते की ज्यांनी आपल्याला मदत केली आहे ते कसं विसरणार आपण. आणि आहे ते आहे, केलेलंच आहे सगळ्यांनी. पण त्याचबरोबर शरद पवारांचंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं. अर्थातच. कारण का ते सगळेच तो प्रश्न विसरून जातात की शरद पवारही होते. नाही, शरद पवार होते, पण सरच म्हटले की गेली 20 वर्ष मी लक्ष दिलं नाही, पण ते आता मी घालतो मायक्रो प्लॅनिंग. कारण त्यांनी खूप विश्वासाच्या नात्याने या सगळ्यांवर राज्याची जबाबदारी दिली होती, सगळ्यांवरच. बरोबर. नाही, पण मला विचारायचं की तो ताण नाही वाटत का तुम्हाला की वहिनीच आपली समोर असणं, भाऊच सगळं निवडणुकीचं मॅनेजमेंट करतोय? समय में बहुत बड़ी ताकत है. म्हणजे टाइम इज अ बिगेस्ट हीलर म्हणून म्हणते ना, समय में बहुत ताकद आहे. त्यामुळे एकदा एकतर एक ॲक्सिडेंट झाला, तोच ॲक्सिडेंट दुसऱ्यावर होतो, तेव्हा तेवढं दुःख होत नाही ना, कारण का पहिल्यांदा आपण त्या प्रसंगातून गेलेलो असतो. आणि त्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला तो त्याचा. आणि माझी लढाई सुनेत्रा पवारांशी नाहीच आहे. सुनेत्रा पवारांचा काही संबंधच नाही आमच्या राजकारणाशी. तर त्यांना का कोणी लढाई कोणाशी? माझी लढाई भारतीय जनता पक्षाची आहे. आत्ता आय एम फायटिंग द ईस्ट इंडिया कंपनी. कारण का ही लढाई वैयक्तिक आमच्या कुटुंबाची नाहीच आहे. शरद पवारांना संपवायचा हा जो भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा बारामतीत येऊन म्हणलेले आहेत की शरद पवारांना संपवायचे आम्हाला, हा जर त्यांचा विचार असेल तर मग फार ते काही पझल नाहीच आहे ना, ते पटकन सगळ्याची. पण या संपवण्याच्या सगळ्या युद्धामध्ये, लढाईमध्ये आपले घरचेच सहभागी आहेत, आपला भाऊ आणि वहिनीच सहभागी आहेत. हे कुठंतरी ठीक आहे, आयुष्यात नाही काही गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या असतात आयुष्यात. आणि जेव्हा आपल्याला माहिती असतं आपलं गोल काय, तेव्हा मग काही आलं तरी आपण डिस्ट्रॅक्ट कसं होणार. एकदा मी ठरवलं आहे की या आता कांद्याला भाव नाही, हा माझा मोठा मला प्रॉब्लेम आहे की हे कांद्याला भाव देत नाही आहे, दुधाला भाव देत नाही. या देशामध्ये आज अग्रेरियन क्रायसिस चाललेलं आहे. आज नोकऱ्या मिळत आहेत का? IITच्या 35% मुलांना आज नोकऱ्या, आणि मुलांना आणि मुलींना ऑन कॅम्पस IIT पवईमध्ये नोकरी मिळत नाही आहे. इकॉनॉमीची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे ग्राउंडवर. महागाई आहे का? तर आहे, 200 रुपयाला डाळ झाली आहे. सर्व सामान्य माणसांनी जगायचं कसं? ताई, हे तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे मांडताय. बेरोजगारीचा मुद्दा मांडताय, महागाईचा मुद्दा मांडताय, नोकऱ्यांचा मुद्दा मांडताय, शेतकऱ्यांच्या अवस्थेचा मुद्दा मांडताय. पण निवडणुका या मुद्द्यावरती लढवल्या जात आहेत का? निवडणुका कशावरती लढवल्या जात आहेत? राम मंदिर, 370, समान नागरी संहिता. तर मला तेच म्हणायचं आहे की ही लढाई 2 पातळ्यांवरती आहे. म्हणजे एकीकडं जनतेमध्ये रोष आहे का? तर आहे. महागाईवरती लोक बोलत आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लोक बोलत आहेत. पण कुठंतरी येतं आहे की राम मंदिर केलं, 370 केलं, किंवा हे करण्यासाठी म्हणून तुमच्या मतदारसंघात प्रचार काय झाला आहे? घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत. सुनेत्रा पवार पण काय म्हणतात की मला मत म्हणजे मोदींना मत. तर हे जे आहे की मोदींच्या भोवतीच एकतर ही निवडणूक फिरवत राहायची. आणि मोदी कशासाठी? याच्यासाठी. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता की या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणुकीचा प्रचार आणायचा हे आव्हानात्मक आहे का? नाही, कारण काय वास्तव आहे लोकांमध्ये भेटल्यावर कसं आहे की ह्या गोष्टी ठीक आहे केल्या झाल्या आहेत, तो एक वेगळा अजेंडा आहे. पण त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे 3 मुद्देच घेऊन 2014 ते आले ना. 3 ते भ्रष्टाचार मुक्त भारत, बहुत हो गई महंगाई की मार, आणि तिसरं इज बेरोजगारी. हे 3 विषयच घेऊन ते परत आणि परत बोलत राहिले आणि म्हणून लोकांनी मतं दिली ना. आता असं आहे की आज हे जे काय म्हणजे पवारसाहेब विरुद्ध दिल्लीचं तख्त जी आत्ता जे चाललेलं आहे, या संपूर्ण लढाईमध्ये, ह्या लढाईमधून महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याचा कुठला प्रश्न सुटणार आहे? आणि त्या सगळ्या अजेंडापासून ते दूर राहत आहेत. आणि पवारसाहेबांना ते कॉन्स्टंटली टार्गेट करतात, कारण त्यांना कोणीतरी जाब विचारणारा नकोच आहे त्यांना. एवढं टार्गेट की भटकती आत्मा असं म्हणणं. म्हणजे आधी नॅचरल करप्ट पार्टी वगैरे म्हणाले 2014. पण नॅचरली करप्ट पार्टीतून आम्हाला मुक्त केलं, याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे आभार. 2019ला
ते नाही आले, पण शहा आले आणि म्हणाले की पवारांनी काय केलं शेतीसाठी, पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. मोदी आत्ता म्हटले, शिर्डीला म्हटले नाव न घेता. पण यावेळेस तर पुण्याच्या सभेमध्ये असं वाटलं होतं की ज्या अर्थी ते बारामतीची सभा घेत नाही आहेत त्या अर्थी बहुधा काहीतरी आहे, पण शेवटी आलंच ते. तर हे जेव्हा असं म्हटलं तर तुमच्या मनात काय आलं? माझ्या मनात काही नाही आलं. एक तर ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत. माझी प्रधानमंत्र्यांकडून अपेक्षा एक नागरिक म्हणून होती की पुण्या किंवा महाराष्ट्रामध्ये आल्यावर त्यांनी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारावर जरूर बोलावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आरक्षणाबद्दल बोलावं. कारण का अनेक वेळा त्यांच्या पक्षाचं धोरण राहिलेलं आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने त्यांचे महाराष्ट्रातले नेते बोलत आले. ते स्वतः अनेक वेळा 10 वर्षापूर्वी जेव्हा आले होते की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ, ही त्यांची लाईन राहिलेली आहे. मराठा समाजाबद्दल आहे. मग ह्या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रासाठी, आणि महाराष्ट्रात आल्यावर कांद्यावर मला तरी अपेक्षा होतं, दुधाच्या भावावर त्यांनी काहीतरी बोलावं मला अपेक्षित होतं. 2014-19 ते कांद्यावरती पण बोलले होते, धनगर आरक्षणावरती पण बोलले होते आधी, नंतर बोललेच नाहीत. यावेळेस आरक्षणावरती बोलतायत ते, पण काय बोलतायत तर इंडिया आघाडी किंवा तुम्ही काँग्रेस NCP तुम्ही SC ST OBCचं आरक्षण काढणार आहात आणि ते मुस्लिमांना देणार आहेत. हो, कारण का आज त्यांच्याकडे अजेंडाच नाही ना. आणि संविधान बदलायची जी भाषा ही आमच्याकडून थोडी आली. संविधान बदलणारे भारतीय जनता पक्षाचे 2 खासदारच म्हणाले ना, ऑन रेकॉर्ड म्हणाले. पण त्याला आता मोदी सभेतच असं म्हणाले की संविधान तर बाबासाहेब आंबेडकर खुद्द आले तरी ते बदलू शकणार नाहीत. आता सोलापूरच्या सभेमध्ये ते म्हणाले. त्यामुळे संविधान बरोबर आहे. म्हणजे आनंद हेगडे तुम्ही वगैरे म्हणताय त्या लोकांचं आपण पण पाहिलं की त्यांना तिकीट पण नाही दिलं, हा पण एक रणनीतीचा भाग आहे. पण मला तेच म्हणायचं की संविधान बदलेल 400 पार वगैरे त्यासाठी आहे असं तुम्हाला का वाटतं? एवढं सोपं आहे? नाही, ते स्वतः, पण ते स्वतःच बोलतात ना, ते आम्ही थोडी बोलतोय. या सगळ्या गोष्टी म्हणजे कांद्याची निर्यातचीचा निर्णय 8 महिने तुम्ही माझं ट्विटर अकाउंटवरनं फॉलो करू शकता तो थ्रेड. मी पियुष गोयलांशी 8 महिने ह्याच्यावर चर्चा करते. मी स्वतः जाऊन भेटले त्यांना पार्लमेंटमध्ये. ऑन रेकॉर्ड आमची चर्चा किंवा आमचा युक्तिवाद झालेला आहे कांद्यावर, इथेनॉलच्या पॉलिसीवर आणि दुधाच्या भावावर. 3 वेळा माझी आणि त्यांची चर्चा, वाद, मतभेद. माझे पियुष गोयलांशी मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड 8 महिने आम्ही केली. माझं आणि अमोल कोल्हेंचं दोघांचं निलंबन कशावर न झालं? कांद्याच्या भावावर. आम्ही पाहिलं आक्रोश मोर्चा वगैरे तुम्ही, पण नाही आक्रोश मोर्चा बाहेर, पण संसदेत पण आम्ही बोललेलो आहे. अतिशय महत्वाचे मुद्दे. तो मुद्दा महत्वाचा आहे. मगाशी आपण जसं बोलत होतो 370 हा एक मुद्दा आहे. तुम्ही विरोध केला होता 370 रद्द करायला, आणि आता राष्ट्रवादी नाही, आम्ही विरोध नव्हता केला. आम्ही असं लाईन घेतली होती की लोकल लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन बिल्ड करून तो निर्णय घ्या असं आम्ही. कारण का आम्ही सगळ्या स्थानिक काश्मीरी नेत्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलं होतं की जे करत असताल ते म्हणजे घाईघाईनी इरॅडिकेट करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तुम्ही ते केलं पाहिजे. लोकांना आमची भाषणं बघा ना पार्लमेंट. पण ताई, आता तुमच्या NCPच्या शरदचंद्र पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्य दर्जा मिळवून देऊ असं जे आहे, तर ते काय आहे म्हणजे नेमकं? म्हणजे परत 370 राज्य दर्जा मिळवून देऊ याचा अर्थ तुम्हाला आठवत असेल की ही 3 राज्य तेव्हा त्यांनी केली. एका ठिकाणी तर असेंब्लीच नाही आहे, लोकल बॉडीज नाही आहेत. असं कसं राज्य चालेल? आणि ती स्थानिक लोकांची मागणी आहे ना, त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण. जेव्हा तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावता तेव्हा पहिली गोष्ट आहे की सत्ता केंद्रित राहता कामा नये, ती विकेंद्रितच झाली पाहिजे. आणि आत्ता काय होतंय, आता ज्या त्यांना नको याचे डिव्हिजन स्थानिक लोकांना, त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख हे 3 जे स्प्लिट केले तसं नको. म्हणजे आता जे मोदी म्हणतायत इंडिया आघाडी किंवा काँग्रेस आले परत तर 370 दर्जा परत दिला जाईल वगैरे, हा सगळा अपप्रचार आहे? नाही, ते कसं आहे, ते सोयीप्रमाणे प्रचार करतात आणि फ्लिप फ्लॉपमध्ये तर ते माहीर आहेत. आणि चेंजिंग ऑफ द गोल पोस्ट. म्हणजे आज जे महाराष्ट्राच्या समोर मुद्दे आहेत ते कुठल्याच सभेत आले नाहीत. आणि आज जे सत्तेमध्ये आहेत तिन्ही पक्षाचे, कोण मुद्द्यावर बोलतोय? कांद्यावर कोण बोलतंय? दुधाच्या भावावर कोण बोलतंय? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कोण बोलतंय? ड्रग्जवर कोण बोलतंय? महाराष्ट्रात क्राईमवर कोण बोलतंय? निवडणूक रोखे हा मुद्दा का नाही बनत? निवडणूक रोखे मधला भ्रष्टाचार हाच का मुद्दा नाही बनत? पण आम्ही राफेल पण होतो त्याच्यावरती पण लोक, म्हणजे मी तर रोज बोलते, मी इलेक्टोरल बॉन्ड्सवर तर रोज बोलते. पण भ्रष्टाचार, महागाई हे मुद्दे लोकांच्या दृष्टीने आहेत का?
तुम्हाला 100% साधारणतः याच्यावरती होईल असं वाटतं तुम्हाला मतदान? नाही नाही, सगळं मतावर कोणीतरी या देशात खरं बोललं पाहिजे आणि वास्तव बोललं पाहिजे की नाही. सगळे जर सेटिंग म्हणून घाबरून जगले तर या देशात तर लोकशाही राहणारच नाही. आणि लोकांना आपण अंडर एस्टिमेट करू नये. नाही बरोबर आहे. गृहीत वॉशिंग धरता- मशीन घराघरात पोचलंय, गृहीत त्याच्यामुळे धरून त्याचा रोष लोकांची बोलण्यात येतो येतो. आणि त्यांच्याही विचाराच्या काही लोक लोकांना येतो. बोलतायत, लोक कन्फ्युज पण आहेत. ताई, बघा तुम्ही पॉलिसी संसद वगैरे तुम्ही बोललात, संसदेतनं तुम्हाला अनेक वेळा मिळालं, तुमची भाषणं गाजली, तुम्ही किती प्रश्न विचारता काय विचारता ते सगळं आहे. पण याच्याबद्दल आता अजित पवार असं म्हटलं की चेन्नईमधली कोणती तरी संस्था एका रूममध्ये बसून ती संसदरत्न अवॉर्ड देते किंवा संसदेमध्ये भाषणं करणं हे कामच नाही आहे खासदाराचं, खाली काम आहे, काम करणं आणि ते ग्राउंडवरती काम मी करतो आणि ताईंचा अहवाल जर बघितला तर सगळी कामं मीच केली आहेत. याला काय उत्तर आहे? एकतर त्यांनी माझा अहवाल वाचावा अशी माझी त्यांना विनंती आहे आणि माझा विश्वास आहे की तो मराठीतला अहवाल वाचला ना की ते मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करतील. पहिलं. दुसरी गोष्ट, 17.5 वर्ष आम्ही एकाच संघटनेत काम करत होतो आणि मी काय त्या तुतुमेमध्ये पडणार नाही आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे कोणी कामं कुठली केली आणि इट्स अ टीमवर्क. दुसरी गोष्ट, आम्ही खिशातून पैसे नाही देतो, त्याच्यामुळे मी नाही म्हणू शकत की मी काम केले. आम्ही एक टीम म्हणून काम केले सगळ्यांनी, त्याच्यात सगळेच आहेत ना, पक्ष म्हणून किंवा आम्ही जेव्हा काँग्रेसचं आम्ही आणि काँग्रेसनी एकत्र मिळून कामं केली आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतो. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. दुसरं, डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स ना. मेघवालजींचा डेटा, ज्या संस्थेबद्दल ते बोलत आहेत त्याचे कमिटीवर अर्जुन मेघवालजी आहेत. मेघवालजी कोण आहेत? मेघवालजी या देशाचे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री आहेत आणि पार्लमेंटचा डेटा तर खोटत बोलत नाही, तो ओम बिर्लाजी देतात देशाला. तो कोणीही कम्पेअर करून बघा, आय एम अ टॉपर इन इट. त्याला उत्तर देताना तुम्ही असंही म्हणालात की दादा तुम्हाला फार फार तर कॅन्टीनला येऊन सुनेत्रा त्यांची पर्स घेऊन सांभाळावी त्यांना लागेल. असं मी म्हणले, तसं मी अजिबात म्हणलेले नाही. सुनेत्रा पवार काय करणार भाषण नाही नाही, असं किंवा ठीक आहे, मी तुम्ही अजिबात- काय बोलला ते सांगा, कारण मी असं असं वाचनात आलं. अजिबात म्हणले नाही. वाचनात काय कोणी कोट लिहिलं माहिती आहे, मी असं कधीच म्हणले नाही. गमतीनी पार्लमेंटमध्ये अशी अनेक वेळा गमती जमतीमध्ये जे आम्ही सगळा पार्लमेंटचा मोठा ग्रुप आहे त्याच्यात अनेक वेळा गमतीनी आमचे मेल जे पुरुष MPs आहेत ते आम्हाला नेहमी चिडवतात की अरे बापरे, आता तुम्ही सगळ्या आज जाणार, मग आम्ही काय कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळणार का. असा एक इनफॉर्मल जोक जो आमचा फ्रेंड सर्कल, कारण का दिल्लीमध्ये आम्ही विरोधकाला शत्रू समजत नाही, मी तर नाहीच समजत कुणालाच, शत्रू कसला. तर ह्या सगळ्या परिस्थितीत तो जर मी ती स्टोरी सांगितली ती प्रत्येकाने आपल्या मनाला खालावून घ्यावी. पण ताई, हे तुम्ही म्हणताय शरद पवार पण जेव्हा सुनेत्रा पवारांबद्दल बोलले, बाहेरचे पवार आणि आतले पवार, तेव्हा पण तसं ते बोलले नाही. तेव्हा पण ते असं नाही, जोक नाही, किंवा ते असं म्हणूनच नाही आहे. नाही, ते तसं नाही. अजित पवार माझ्याबद्दल काय काय बोलले ह्याचा का नाही हिशोब काढत तुम्ही पहिला? नाही, तुम्ही सांगा ना काय. शरद पवार आणि नाही, मी नाही काढणार, माझी संस्कृती नाही पण ती. प्रश्न अजित पवार डायरेक्टली शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवारांचा काहीही संबंध नाही राजकारणाशी. माझ्या आईला राजकारण आवडतही नाही आणि माझ्या आईने एक डिग्निफाईड सायलन्स हा ठेवलेला आहे गेले बरोबर 55-60 वर्ष. की प्रतिभा काकी पण प्रचाराला उतरल्यात. हो, त्याचं आम्हाला दुःख झालं, कारण का माझ्या आईचा काहीच संबंध नाही राजकारणाची आणि माझी आई खूप डिग्निफाईड महिला आहे. तिने कधीही, मी शरद पवारांची बायको आहे हे कधीच कुठे गाजवलं नाही आणि तिला आवडतही नाही. म्हणजे कार्यक्रमाला गेले आणि माझ्या आईचा पण फोटो काढला तर माझी आई बाजूला होते, कारण का तिला ती फोटोग्राफ काढली आणि तिने एक स्वतःची एक आयडेंटिटी प्रतिभा पवार म्हणून केली. पण ताई, मूळ प्रश्नाकडे म्हणजे काय, कारण बाहेर असं झालं की पवार जे आहे शरद पवार, असं ते बोलले. ते पुरोगामी आहेत, ते कधीच हो. संकुचितपणा करणार नाहीत. मग त्यांच्याकडनं असं काय आलं, काय कॉन्टेक्स्ट सांगा काय होता? कॉन्टेक्स्ट तो ह्याच्यावर, तो एका लाईव्ह ह्याच्यात झाला. अजित पवारांनी माझ्यावर अटॅक केला आणि त्या अजित पवारांच्या कुठल्याही अटॅकचं मी आजपर्यंत उत्तर दिलं नाही आणि मी देणारही नाही. त्यांनी किती अटॅक करू दे, मी कधीच करणार नाही. कारण का माझ्यावर जे झालेले, माझ्या आईने केलेले संस्कार आहेत त्याच्यात ते बसतच नाही आणि मी माझ्या आईला डिसअपॉइंट नाही करू शकत. मी कोणालाही दुःख देऊ शकते पण माझ्या आईला नाही दुखवू शकत नाही. त्याच्यामुळे त्यानंतर एक शब्दाचा त्यांनी एक लाईटली सांगितलं, त्याचा एवढा केला. त्याच्यामुळे कसं असतं, ते घरातच तो तसा आहे. त्यांनी केलं तर एव्हरीथिंग ॲक्सेप्टेड, आम्ही केलं तर 100 खून भी नाही, म्हणजे 1 खून भी नाही माफ, उसको 100 खून माफ आहे. असं आमच्या घरात तसंच आहे. त्याच्यामुळे ही गेट्स अवे विथ एव्हरीथिंग, कारण त्याचा स्वभावच तसा आहे आणि तो घरी पण तसाच असतो. सगळं त्याचंच बरोबर आणि आमचं सगळं चूक, त्याच्यामुळे मला सवय झाली आहे त्याची. सुप्रिया, आपण जरा थोडं बारामती मतदारसंघातल्या कामांकडे येऊयात.
इतका मोठा पुणे जिल्हा किंवा पुणे शहर ग्रोथ इंजिन वगैरे विमानतळ रखडलेलं आहे. आता तर गेली 5 वर्ष हे विमानतळ बारामती भागामध्ये, आधी ते चाकण वगैरे साईडला होतं, पण नंतर इकडं करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही खासदार असून सुद्धा ते का होत नाही, का रखडलं? लँड ॲक्विजिशन, पण याला कोण जबाबदार आहे मग? स्थानिक लोकल लिडरशिप. पण खासदार म्हणून तुमची जबाबदारी काहीच खासदार नाहीये. म्हणून माझी आहे ना, तुम्ही सगळे डिटेल्स काढा. सांगा ना का? मी स्वतः किती फॉलोअप केलाय त्याचा. संजय जगताप आणि मी पुरंदरच्या विमानतळासाठी अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत. लँड ॲक्विजिशन हे जॉब इज ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द टाईम. पण याला कोणी मोडता घालते खाली स्थानिक लेवलला जागा? हे बघा, मी मोडता घालं नाही. अनेक गावांमध्ये आजही आम्हाला नको ते म्हणून नाराजी आहे. तर आम्ही ऑप्शन्स दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारला. 2-3 ऑप्शन्स आहेत. मी 1 इंच जमीन जिथे विरोध असेल तिथे मी एअरपोर्ट होऊ देणार नाही. हो. जमीन फोर्स्ड ॲक्विजिशन नाही होणार कुठेही. बारामती लोकसभा मतदारसंघात नाही, राज्यात नाही, देशात नाही. जिथे कुणाचाही विरोध असेल तर विरोध पत्करून कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे अशीच जागा आपण बघूया जिथे विरोध नाही आणि लोक राजी खुशी जमीन द्यायला तयार आहे. म्हणजे हाच मुद्दा आहे तुमचं म्हणणं की जमीनच इश्यू आहे ना. आणि तो ॲक्विजिशन कोणी करायची असते? ती लोकल. लँड इज अ स्टेट सब्जेक्ट. इट्स नॉट अ एमपीज जॉब टू कलेक्ट लँड. मला अधिकारच नाही आहे. पण लँड इज अ स्टेट महाविकास सब्जेक्ट. आघाडीचे सरकार होतं 2-2.5 हो, वर्ष. त्याच ॲक्विजिशन मध्ये किती मीटिंग्स घेतल्या. मी स्वतः घेतल्यात पालकमंत्र्यांबरोबर मीटिंग. ऑन रेकॉर्ड आहेत सगळ्या मीटिंग. सौरव राव तेव्हा कलेक्टर होते. किती आम्ही एकत्र मीटिंग्स घेतलेल्या आहेत. आणि माझा आग्रह आहे की तो एअरपोर्ट व्हावा. त्याच्यासाठी दिल्लीचा सगळा फॉलोअप रेडी आहे. सगळं पेपरवर्क रेडी आहे. ते फक्त ॲक्विजिशन ऑफ लँड त्याची क्लॅरिटी मार्गी नसल्यामुळे लागेल पुढच्या पण माझ्याकडून तर पूर्ण ताकदीने मी आणि संजय जगतापांनी इतके प्रयत्न केलेत आणि आम्ही ऑप्शन्स दिलेत. कारण का आम्हाला कुणालाच दुखवायचं नाही. शेवटी ज्याची जमीन जाते त्याचं दुःख त्याला माहिती. आणि आम्ही ऑप्शन्स दिलेत ना सरकारला. दुसरा प्रश्न पाण्याचा आहे. बारामती हा अत्यंत उदाहरण दिलं जातं, बारामती पॅटर्न किंवा अगदी सगळे, म्हणजे अरुण जेटली पण 100 बारामती पाहिजेत वगैरे, मोदींनी पण इथे कौतुक केलं होतं. पण असं असताना जो जिरायती भाग आहे तिथल्या गावांचा प्रश्न का सुटत नाही अजून? तिथे आणि 22 गाव म्हटलं आता किती गावांमध्ये तिथेही पाण्याचा पाण्याच्या स्कीम झालेल्या आहेत का? तर हो, झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एक्सटेन्सिव्हली त्या काळात पैसे आले. तिथे प्रचंड पैसे त्या लाईन. ह्या वर्षी अनफॉर्च्युनेटली काय झालं, मागच्या वर्षाचा पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम आहे, जे मी डिसेंबरपासून या सरकारला सांगते. डिसेंबरमध्ये मी पहिल्यांदा या सरकारला पत्र लिहिलं आणि कॉन्टॅक्ट केलं, ट्विट पण केलं होतं. मी का ट्विट करते रेग्युलरली की ते रेकॉर्डवर राहतं. कारण का आजकाल RTI वगैरे काय चालत नाही, ते पत्र देत पण नाहीत बाहेर हे सरकार. आणि त्यानंतर उजनीचं धरण किंवा आपण जेजुरीला कधी गेला असेल तर जेजुरीच्या समोर नाझऱ्याचं धरण. नाझऱ्यामध्ये माझी गाडी फिरली लिटरली. मी उजनीतला पण गाडी फिरली माझी पूर्ण. त्या जॉर्ज फर्नांडिसचं हेलिकॉप्टर उतरलं होतं मला आठवतंय, प्रचंड म्हणजे अस्वस्थ करणारी परिस्थिती. आणि ती आपल्याला येणार होती, माहिती होतं, दिसत होतं. इट वॉज अ रायटिंग ऑन द वॉल. डिसेंबरपासून आम्ही त्याचा फॉलोअप करतोय. त्यानंतर संजय जगतापांनी हा विषय असेंब्लीमध्ये पण काढला की बाबांनो, पुरंदर अंडर प्रेशर आहे, काहीतरी मार्ग काढा. म्हणजे पाण्याचे टँकरचं नियोजन असेल किंवा जे उरलेलं पाणी आहे त्याचं रोटेशन कसं असेल. त्यानंतर छावण्या काढण्याची अर्जंटली गरज. हे सगळं आम्ही डिसेंबरपासून. आणि त्यांनी जेव्हा असेंब्लीमध्ये हे बोलले त्यानंतर पुरंदर तालुक्याला, दौंडला, इंदापूर, बारामतीची काही घेतली दुष्काळामध्ये. पण अंमलबजावणी काहीच नाही झाली. कारण का सरकार बाकीच्या नको त्या कामांमध्ये इतकं. आणि ह्याच्यावर बोला ना, मी म्हणते आता तर निवडणूक आणि प्रचार आणि अरे पण निवडणुकीचा आणि दुष्काळाचा काय संबंध? प्रशासन हॅज टू डू दॅट जॉब. हो, असं थोडी असतं की इलेक्शन मध्ये लक्ष, म्हणजे आता नाही ना, पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर, लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलंच पाहिजे. तुम्ही सरकारमध्ये परिणाम होईल. कारण हा जो एक दुष्काळ असतो, पाणी टंचाई असतो, त्याच्यामध्ये जेव्हा निवडणुका होतात, ऊन एवढं तापलेलं आहे, माणूस असते की नाही. वी आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. सत्ता काय असते? सत्तेचा अर्थच चुकीचा काढतो. इट इज नॉट पॉवर अँड कंट्रोल. हे सत्ता एक साधन आहे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. मग तुम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे? जर तुमच्या आयुष्यात बदल होत नसेल त्या सत्तेमुळे, सत्ता ही एक सेवा करण्याचं साधन आहे तुमच्या आयुष्यात, मग काय पाहिजे? सत्ता कशासाठी पाहिजे? लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरत बसायला? हे दुर्दैव आहे की त्याचा अर्थ एवढा चुकीचा काढला जातो. ताई, आपण आता निवडणुकीच्या गणिताकडे येऊयात. मी रणनीती विचारणार नाही, कारण ती सांगायची नसते, ती करून दाखवायची असते. पण जर आपण बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यावाईज जर आपण गेलो तर तुम्हाला नाही वाटत की तुमच्या बाजूनी
आकडेवारी किंवा ते अनुकूल नाही आहे. पण प्रत्येक इलेक्शन त्यांनी कुठे होतं. बरोबर शिरूर मतदारसंघात 5 बीजेपीचे आहे ना, काल. आहे. त्यामुळे बरोबर थोडी आहे. हे सगळं त्या हिशोबाने पण होत नाही. तुमचं विजयाचं गणित काय आहे? तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की ही निवडणूक मी जिंकणार. अगदी बारामतीमध्ये सुद्धा आज आम्ही फिरलो, लोकांना विचारलं, लोक द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. म्हणजे राज ठाकरे जेव्हा प्रश्न विचारला होता शरद पवारांनाच की राज का उद्धव, तेव्हा पवार साहेबांचं उत्तर देतो ठाकरे फॅमिली. तेव्हा आम्ही आज विचारलं सुप्रिया का सुनेत्रा, पवार फॅमिली, असं फार डिप्लोमॅटिक उत्तर देतात. त्या दिवशी काय करतील माहीत नाही. सांगायला जातं की द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. आता बारामती असेल किंवा पुरंदर, कट टू कट फाईट आणि एक टू नेक फाईट असं आम्हाला वाटतं आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा. ठीक आहे. पण याच्यामध्ये तुमचं गणित काय आहे? तुम्ही काहीतरी गणित समीकरण असं काय नाही. आहे? अनेक वर्ष माझा संपर्क, मी केलेलं काम, संघटनेची मोठी ताकद, संघटनेला कधीच अंडर एस्टिमेट करू नये. आणि पार्लमेंटली परफॉर्मन्स, हे पार्लमेंटचं इलेक्शन आहे. तुमचा आवाज म्हणून कोण तिथे जाणार आहे आणि बोलणार आहे. मी माझा जॉब खूप सिरियसली घेते. सिरियस आहे. पवार साहेब सुद्धा थोपटेंना भेटले, काकडेंना भेटले. जवळपास 30-40 वर्षांचं आपण म्हणूयात थोपट्यांचा की- आमचं नाही आहे, संबंध आहे. पण खूप त्याला वर्षाचे म्हणतो आपण. माझ्या संग्राम. त्यामुळे असं म्हटलं जातं की जसं मगाशी म्हटलं की काटेकी टक्कर आहे. तर इतकं सगळं विजय शिवतारेच्या बाबतीत काय झालं आपण बघितलं तर अजित पवार तर सरळ म्हणतात की त्यांना कोणी फोन केले बघा, असंही त्यांनी विचारलंय की त्यांना मध्यरात्री कोणी फोन केले वगैरे. किंवा हर्षवर्धन पाटील, आता मध्यरात्री कोणी फोन केले मला नाही माहिती. किंवा हर्षवर्धन पाटील, त्यांना धमकावण्यात आलं सुरुवातीला. अंकिता पाटील तर अजूनही म्हणतायत की आम्हाला शब्द द्या, हे द्या. काय वाटतंय तुम्हाला या सगळीकडं? म्हणजे मी एवढा याचा विचारच करत नाही. मी डिस्ट्रॅक्टच होत नाही कशाने. एक तर माझं लक्ष आहे लोकसभा ही जिंकणे आणि या भागाचं जे काम आत्तापर्यंत होत आलं आहे ते कन्सिस्टंटली पुढे नेणे आणि पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचा एक आवाज म्हणून मी जी जाते त्याची नोंद महाराष्ट्राने अनेक वेळा घेतलेली आहे. माझं भाग्य. आणि पार्लमेंटमध्येही भारतीय जनता पक्ष जे 10 वर्ष सत्तेत आहे तेही म्हणतात की सुप्रिया इज अ गुड डिबेटर आणि तिच्याकडून चांगले पॉईंट्स येतात. कारण का जेव्हा मी युक्तिवाद केलेला आहे, प्रत्येक मंत्र्यांनी माझा रेफरन्स घेऊन माझ्या प्रश्नांना उत्तर दिलं. त्याच्यासाठीच पार्लमेंट असते, कारण का ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये दोन्ही बाजूनी चर्चा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि हे स्पीकर म्हणतात, पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणतात. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कारण का मी केलाच नाही भ्रष्टाचार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहून, माझं मेरिट पाहून लोकांनी मला मतदान करावं, एवढीच माझी विनंती आहे. खडकवासला मतदारसंघ जो आहे तो सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ आहे. तुम्हाला माहिती आहे, साधारणतः 5,38,000 वगैरे. तिथं अगदी 50% जरी मतदान झालं तरी 2.5-3 लाख आहे. आणि त्या भागामध्ये मिक्स आहे पब्लिक. पण तिथं शहरी मतदार, ज्याला आपण म्हणूयात फर्स्ट टाईम वोटर्स किंवा शहरी अर्बन, की जो बऱ्यापैकी मोदींच्या प्रेमामध्ये वगैरे आहे, तिथं फोकस केला. आता अजित पवारने पण तिथं फोकस केलेला आहे. आणि तिथं सगळ्यांना अगदी घरी जाऊन सर्वे करून कोण अनुकूल कोण प्रतिकूल हे सगळं आहे. खडकवासला बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी सगळीकडेच केले. तेच आहे. पण फोकस जो आहे तो खडकवासल्यावरती जास्त आहे. तुम्हाला वाटतं खडकवासला हाच डिसाइडिंग फॅक्टर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये? मला आश्चर्य खडकवासल्याला वाटलं, जे लीड जर मिळालं खूप तर ते तोडता येणार नाही. मला आश्चर्य वाटलं की ते सोसायटीजमध्ये जायला लागले, जे त्यांनी इतक्या वर्षात कधीच केलेलं नाही. आणि म्हणजे सोसायटीमध्ये नॉर्मली एवढी मोठी लोक जात नाहीत. त्याच्यामुळे सोसायटी टू सोसायटी आज ते फिरत आहेत. कारण त्यांच्याकडे नगरसेवक आहे, आमदार आहे, तरी त्यांना स्वतःला जावं लागतंय सोसायटी टू सोसायटी. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं खरं की ते सोसायटीज. पण तिथलं गणित कसं आहे? कारण तुम्ही पण तिथलं प्रतिनिधित्व करता. मला असं वाटतं की ह्यावेळेस आम्ही केलेली कामं, आम्ही एकत्र असताना आमच्या नगरसेवकांनी केलेली कामं, काही त्यांच्याकडे गेलेत, काही आता आम्ही एका बाजूला आहोत, ते काही लोक. पण पूर्ण ताकदीने त्यांनी कुणाला दिल्लीला पाठवायचं आहे हे खडकवासल्याच्या लोकांनी डेटा ड्रिव्हन आणि मेरिट बघून करावं. आणि खडकवासला का बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोक तुमचं की परसेप्शन आहे तुमच्या बाजूने, आणि परसेप्शन मॅचेस ग्राउंड रियालिटी तेव्हा घडतात असं नाही. हे काळ या देशातला जो मतदार आहे ना तो खूप हुशार आहे. तो लांब असतो, तो गप्प बसून सगळं बघत असतो. त्याला कधी आपण कोणीही अंडर एस्टिमेट करू नये. आणि मी स्वतःला ते वारंवार सांगते. सामदाम दंडभेद, ईडी CBI सगळ्याचा वापर सुरू आहे. ते तर ते करतातच. विशेषतः तुम्ही किंवा शरद पवार सातत्याने असं सांगताय की दमबाजी होते, कार्यकर्त्यांना दमदाटी होते. काय होते? दमदाटी होते. दमदाटी म्हणजे अजित पवार करतायत काय? म्हणजे असं कार्यकर्ते सातत्याने येऊन सांगतात, धमकावलं जाते असं म्हणतात. आणि काय
म्हणजे की मतदान करा, नाही तर हे करीन ते करीन, असं कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही मगाशी अस्वस्थता जसं आहे. म्हणाला की स्वभाव जसा मगाशी सांगितलं की माझंच खरं आणि हे तसा अजून एक स्वभाव आहे दादांचा. तुम्ही जेव्हा निवडणूक लढत होता जेव्हा तुमच्या बाजूनी म्हणजे तुमच्या बाजूनी जेव्हा अजित पवार होते तेव्हा पण त्यांनी माझ्या बहिणीला मत देण्यात पाणी देणार नाही जसं एक घोंगडी विधान घोंगडी मागच्या- घोंगडी बैठकीचा घोंगडी एक कॉल बैठक. व्हायरल होता. मग तेव्हा मात्र ते चाललं होतं. तेव्हा नाही, मी कधीच ऑब्जेक्शन defend ऑब्जेक्शन तेव्हा कुठे घेतलं होतं? घरात चर्चा झाली होती त्याची. झाली 100% करेल. म्हणजे बाहेर नव्हता आलं म्हणजे मी बाहेर काहीच बोलत नाही. माझ्या बाजूने कधीच मी तसंच होतं आता. असं नाही, मी बाहेर जास्त बोलतच नाही, कारण काही गोष्टी पोटात ठेवायला, हे बघा, आरेला कारे म्हणायला जरूर ताकद लागते, पण आरे म्हटल्यावर गप्प बसायला जास्त ताकद लागते. याचा अर्थ मी खोटं बोलते असं नाही. वयाबरोबर कशी तरी वैचारिक प्रगल्भता, जबाबदाऱ्या आणि किती आपण टेम्प्ट व्हावं एखादी गोष्ट करायला. म्हणजे तुम्ही आरेला कार्य करणारच नाही, तो तुमचा पिंडच नाही. माझा पिंडच नाही आणि मला गरजच वाटत नाही. मी आरेला करायला त्याच्या आणि माझ्या युक्तिवादामुळे तुमची महागाई कमी होणार आहे का? तुमचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्या भ्रष्टाचार या देशातला कमी होणार आहे का? का तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत? कुठला प्रश्न सुटणार आहे? त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डोंट वॉश युअर डर्टी लिनन इन पब्लिक, जे माझं वैयक्तिक मत आहे. आणि आमच्या कौटुंबिक चर्चा तुमचा काय संबंध? आणि आय एम नॉट अकाउंटेबल फॉर दॅट. अकाउंटेबल मी कुठे आहे? आय एम कम्प्लिटली अकाउंटेबल इन माय जॉब. पण माझ्या घरात काय चर्चा झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना काय काय चर्चा कोणी कोणी केल्या हे सांगणं बाहेर, इट विल शो माय मॅच्युरिटी. जसं हे धमक्या दिल्या जात आहेत, दटावलं जातं आहे, वेगळी आमिषे दाखवली जात आहेत, येत आहेत कशा प्रकारे काय. एकीकडं गृहमंत्री आहेत, स्वतः उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक मुख्यमंत्री आहे, प्रशासन आहे. शेवटी बूथ मॅनेजमेंट ज्याची चांगली तो सरस ठरतो. शेवटी राजकारण हा बुद्धिबळाचा गेम आहे, नाही म्हटलं तरी. सगळीकडं आहे आपलं संवेदनशील अर्थातच. सेंटर्स जे आहेत, कारण अशी चर्चा आहे की D-Dayला फायनल डेला काही होऊ शकतं. तुम्हाला पण अशी भीती आहे? बघा, तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते, ह्याच्यातच स्वाभाविक आहे, माझं चर्चा उत्तर आहे. सुरू आहेत कारण सगळीकडे. बघा ना, ह्याचा अर्थच बूथ मॅनेजमेंट किंवा धमक्यांची या चर्चा फक्त काही मॅन्युफॅक्चर्ड नाही आहे. ते कुठेतरी काहीतरी समाजात होतंय ना दबक्या आवाजात, म्हणून तर मला पत्रकार रोज विचारतात हा प्रश्न. आता का विचारलं असतं हे मला कोणी? ह्याचा अर्थ कुठेतरी पाणी बुरतंय ना. त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती तुम्ही काय म्हणा, पण ही म्हणजे देशातली सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक आहे. तुम्ही जरी म्हणत असला आय एम की फ्लॅटर्ड. तुम्हाला अजिबात त्याचा तणाव जाणवत नाही. तुम्हाला दिसतंय माझ्या चेहऱ्यावर तणाव. ठीक आहे. ताई, तुम्ही मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच मी दिली. तुम्हाला सांगेन, ह्या सगळ्यामध्ये हे जर एवढं हाय व्होल्टेज आणि असेल, त्याचं सगळं क्रेडिट शरद पवारांना जातं. शरद पवार. कारण का हे सगळं इलेक्शन इज अबाउट शरद पवार. एक जी दासोवैद्यांची कविता तू काय- व्हायरल झाली होती आणि ती तुम्ही पण शेअर केली होती. म्हणजे त्याचा आशय मी नेमका वेळ नाही सांगत, पण लढणाऱ्या श्रमलेल्या बापासाठी लेक नारळ पाणी आणि लढणाऱ्या लेखीसाठी बाप बुलंद कहाणी. ती आत्ता जास्त लागू होती का? तुम्ही शेअर केली माझ्या होती. बापाची स्टोरी बुलंद कहाणी आहेत. देर इज नो डाऊट, इज अ सेल्फ मेड मॅन. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे परिवारवाद आहेत. शरद पवार इज अ सेल्फ मेड मॅन. स्वतःच्या शून्यातून त्यांनी जग आज उभं केलं आहे त्यांचं. आणि त्याच्यात आज देशामध्ये जर बारामती हे शरद पवारांमुळे एवढं मोठं झालेलं आहे आणि त्याचा केंद्रबिंदू शरद पवार आहेत. 2019ला जेव्हा सकाळचा शपथविधी झाला होता, मी पहाट शपथविधी वापरत नाही, तर अजित पवार चिडतात, सकाळचा शपथविधी, तेव्हा तुमचं व्हॉट्सअप स्टेटस होतं फॅमिली स्प्लिट, पार्टी स्प्लिट. त्याच्यानंतर ठीक आहे, मग त्याच्यानंतर ते परत आले आणि त्याचं स्वागत करायला सगळ्यात पुढे तुम्हीच होतात. हो, अर्थातच, का नाही. पण आता घर दुबंगलंय. नाही, अजिबातच नाही. पक्ष पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हा पण काही काळ शरद पवार तेच म्हणत होते की आमचा पक्ष फुटलेला पक्ष नाही. फुटलेलाच नाही पक्ष आमचा. फुटलेला नाही. आजही आमचं ठाम मत आहे, पक्ष फुटलेलाच नाहीये. पक्ष फुटलेला नाही, घर दुबंगलेलं नाही. नाही हो, 95% घर जर एका बाजूला असेल तर एक फॅमिलीतलं एक युनिट बाहेर गेलंय ना. बाकी सगळं म्हणजे राज ठाकरे फॅमिली म्हणतात की टीम युनिट म्हणजे ए टीम पुढे गेली आणि बी टीम पण काही काळाने जाईल असं ते म्हणतात. असं ते 15 वर्ष लोक म्हणत आले. झाले का? आत्तापर्यंत झाले का? संजय राऊत पण म्हणाले की पक्ष फुटलाय म्हणून. संजय राऊतांचं मी नाही सांगत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, पक्ष इंटॅक्टच आहे. त्यातले काही जे लोकप्रतिनिधी आहेत
ते दुसऱ्या बाजूला गेलेले आहेत आणि आजही कोर्टात केस चालू आहे. त्यांच्या सिम्बलच्या खाली लिहिलेलं आहे. त्यांची दारं बंद झाली का त्यांच्यासाठी दारं उघडी आहेत? कोणाची? हे जे नाही, ते मी दुसऱ्या कसं दुसऱ्या ठरवणार? ठिकाणी गेलेले आहेत ते शरद पवार ठरवणार, मी कोण ठरवणार? मी पक्षातली कार्यकर्ते आहे. आणि परिवार पण तुम्ही म्हणताय की इकडे आहेत, अजित पवार पण म्हणतात की 100 जण इकडे आहेत, 3 जण इकडे आहेत. हे पण तसं भविष्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे? नाही, कसं आहे की सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार त्यांचा काहीही जय, पार्थ आणि सुनेत्रा वहिनींचा आमच्या राजकारणाशी डायरेक्ट काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बद्दल किंवा विरोधी बोलणं हा अगदीच माझी इमॅच्युरिटी राहील. आजही माझ्या मनात पार्थ आणि जय हे माझ्या मुलांसारखे आहेत. माझ्या डोळ्यासमोर दोघांचा जन्म झालेला. त्यांच्याबद्दल म्हणजे माझ्या मनातही तो विश्वास येऊ शकत नाही की म्हणजे जसे रेवती आणि विजय, रोहित, युगेन आणि बाकीची आमची घरातली मुलं आहेत, तसेच पार्थ आणि जय माझ्याशी आयुष्यभर माझ्यासाठी ते राहतील. राहिल्या सुनेत्रा वहिनी लग्न होऊन आमच्या घरात आल्या आहेत. आमच्या घरातली लेक आहे ती आणि माझ्या आईवडिलांचे आणि त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. अजित पवार म्हणतात की आता सासूचे नाही, आता सुनेचे दिवस आहेत. माझ्या आईने कधी तिकीट मागितले? माझी आई राजकारणाला माझ्या आईला आवडतच नाही, हे दुनियेला माहिती आहे. त्याच्यामुळे माझी आई कुठे आली? सासू कुठली? म्हणतात लेकीसारखे आहेत. पण कुठली सासू? कुठल्या पवारांच्या घरातल्या कुठल्या सासूने राजकारण केलं? सगळ्या सुनांना म्हणजे मोठ्या काकींपासून सुमती काकी, भारती काकी, माझी आई. आपण सासू बाजूला ठेवूयात. मग कुठली दिवस सुनेचे आहेत का लेकीचे आहेत? ते लोक ठरवणार. लेकीचा आणि सुनेचा विषय येतोच कुठे? हीच आता सगळी भाषा लोक बोलतात, मी नाही कधी केलेलं. मी उंबरठ्या एकदा ओलांडले की मी नाती मागे ठेवते. कारण माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. मोदींच्या प्रचारामध्ये कायम एक हे असतं की डबल इंजिन, की तुम्ही खाली माझ्याच विचाराचा खासदार द्या म्हणजे तुम्हाला निधी येईल, तुमचा जो विकास आहे तो होईल. थोडक्यात डबल इंजिन. तर याच्याबद्दल काय म्हणायचं? असं होतं का खरोखर की केंद्रामध्ये मोदी आहे त्यामुळे इथं जर सुनेत्रा पवार असतील तरच विकास होईल? असं कसं होईल? तुम्हीच बघा, जेव्हा 10 वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा गुजरात फ्लरिशिंगच होतं ना. तेच जाहिरात करायचे गुजरातबद्दल किती चांगलं चाललंय. आणि त्यांना सगळ्यात जास्त तेव्हा दिल्लीमध्ये म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष माननीय मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यातली 10 वर्ष काँग्रेस होतं. मग गुजरात शायनिंग विथ काँग्रेस झालंच ना. म्हणजे काँग्रेसच्या सरकारनी ह्या सरकारला, गुजरात सरकारला मदत केलीच ना. बरोबर. आणि आज किती राज्य आहे? एक्स्ट्रॉर्डनरीली वेल तामिळनाडू इज डुईंग, कर्नाटक इज डुईंग. आणि तुम्ही म्हणता वर खाली, मी तुम्हाला एक अगदी साधं उदाहरण, हे तर राज्याचं मोठं उदाहरण मी तुम्हाला दिलं, एक अगदी छोटं तुम्हाला उदाहरण देते. बारामती लोकसभा मतदारसंघ, सांगली आणि सोलापूर, म्हणजे अगदी जवळची म्हणून तुम्हाला देते प्रॅक्टिकॅलिटी. बारामतीमध्ये मिक्स्ड आहे असं धरून चालूया. सांगली आणि सोलापूरला ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सगळे एका विचाराचे क्लीन स्वीप आहे ते दोन्ही. तिथे झालेला विकास आणि बारामती लोकसभा मतदार आणि डेटा. आणि मी कधीही आरोप करत नाही बाबा, आय एम फुल्ली डेटा ड्रिव्हन. तुम्ही डेटा काढून बघा की कुठे आज सोलापूरमध्ये 10-15 दिवस पाणी येत नाही, अशी बारामती लोकसभा मतदारसंघात कुठेही परिस्थिती नाही. आता दुष्काळामध्ये काही एक्स्ट्रीम झालं असेल पण इट्स नॉट अ रेग्युलर फिनॉमिनन. एक सांगलीचा डेटा बघा ना, वयोश्री नावाची योजना जी ज्येष्ठ नागरिक, वी आर अ टॉपर इन द कंट्री. कुठलीच सत्ता नाही आमच्याकडे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आम्ही पहिले आलो. जल जीवन मिशन फायनेस्ट इम्प्लिमेंटेशन, म्हणजे पैसे आले ना. उद्धवजींचं सरकार होतं इथे तेव्हा, महाविकास आघाडीचं सरकार होतं. जल जीवन, गाव वाडी वस्ती 50%, गजेंद्र सिंगजी मंत्री वॉटर रिसोर्सेस, आणि इथे उद्धवजींचं सरकार. गाव वाडी वस्ती, एक गाव वाडी वस्ती राहिली नाही जिथे जल जीवन मिशनचे पैसे आले नाही. मग कसे आले ते पैसे? आलेच ना, केंद्र सरकारचेच पैसे होते ते. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही पण फिरत असता, जरी तुम्ही बारामती फोकस असता तरी सगळे फिरत असता. तुम्हाला काय दिसतंय की शरद पवार आणि उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती आहे? हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं आहे ते आवडलेलं नाही लोकांना, पण ही सहानुभूती मतांमध्ये आणि मतांतून जागांमध्ये कन्वर्ट होईल का? कन्वर्ट होताना दिसते का? तुमचं स्वतःचं ॲसेसमेंट काय आहे? कारण एकीकडं नागरिक संभ्रमावस्थेत आहेत, मी जसं म्हटलं की द्विधा मनस्थितीमध्ये आहेत, काय करायचं. अनेकांमध्ये निराशा पण आलेली आहे. आपण ज्याला मत देऊ तो इथं राहील का निवडणुकीनंतर, पुढं जाईल, या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणून की तुम्ही पण फिरत असता, तुमचं असेसमेंट काय आहे की लोक जे आहेत, हा जो राग आहे तो मतपेटीतून व्यक्त करतील
का मतदानापासून लांब राहील, नोटाचं मतदान वाढेल? तुमचं असेसमेंट काय आहे तुम्ही साधारण जेव्हा फिरत लोक असता? दिसतंय मला की लोकांना सहानुभूती असं मी म्हणणार नाही, हं. पण लोकांना एक गलिच्छ राजकारण आवडलेलं नाही. आणि कशाच्या जीवावर, म्हणजे आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, ह्या जोरावर ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्याच लोकांना, म्हणजे मग या राजकारणामध्ये आयडिओलॉजीचा हा विषय राहिलेलाच नाही आहे. आणि त्याचबरोबर काहीतरी स्ट्रॉंग व्हॅल्यू सिस्टम, आपल्या शब्दाला काहीतरी किंमत महाराष्ट्र असते. वेगळा असं नेहमी म्हटलं जातं. महाराष्ट्र वेगळा या निकालातून दिसेल असं वाटतं तुम्हाला? 100% दिसेल. कारण का जे चाललेलं आहे हे अयोग्यच चाललेलं आहे. पक्ष फोडायचे, लोकांवर इन्कम टॅक्स, CBI आणि ED लावायचे, आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने सगळ्या यंत्रणा वापरल्या जातात, ही लोकशाही आहे हो, दडपशाही नाही. तुम्ही संसदेमध्ये एखादं आक्रमक भाषण केलं की तुम्हाला ITच्या नोटीस येतात? सदानंद सुळेंना लव्ह लेटर येतं, आम्ही त्याला ITची नोटीस म्हणत नाही. जेव्हा मी आक्रमक भाषण करते 4 वाजता सदानंदला मला, आणि आज व्हॉट्सॲप नसतं, मी बाहेर आले की सदानंदचा एक मेसेज असतो, लव्ह लेटर इज अराइव्ड. अशी किती लोट राहिली सदानंदला, आणि एकाच विषयाची येते, तेच सदानंद उत्तर देतो आणि परत मग ते संपतं. मग परत आक्रमक भाषण केलं आहे, 15-16 वेळेला आलं असेल. ठीक आहे. तुम्ही या सगळ्या प्रचारातून वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, सविस्तर तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली, याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. या मुलाखतीमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही जरूर कळवा, आणि अशाच मुलाखतींसाठी बघत राहा बोलफेडू. नमस्कार.